नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर आज बनवूया स्प्रिंग रोल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना स्प्रिंग रोल आवडतात, पण आपण घरी बनवण्यापेक्षा बाहेर खायला जास्त पसंत करतो. स्प्रिंग रोल ही एक प्रकारची स्ट्रीट फूड फेमस रेसिपी आहे, जी उदय पावली चायनामध्ये. ह्याची नेमकी उत्पत्ती तर माहीत नाही, पण असं म्हणलं जातं की 618 ते 907 AD दरम्यान तांग राजवंशात या स्प्रिंग रोल रेसिपीचा उगम झाला असावा. तसं तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या स्प्रिंग रोल रेसिपीज बनवल्या जातात. जिथं जशा भाज्या मिळतात किंवा जिथं जसे कडधान्य वापरले जातात, तिथं तशा प्रकारचे स्प्रिंग रोल बनवले जातात. स्ट्रीटवर किंवा गाड्यावर जर तुम्ही स्प्रिंग रोल खात असाल तर ते मैदा किंवा अरारोटपासून बनवले जातात, पण आपण आज हे स्प्रिंग रोल गव्हाच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवणार आहोत. म्हणजे खायलाही हेल्दी तर असतीलच, पण टेस्टी देखील लागते. चला तर मग आजच्या आपल्या हेल्दी आणि टेस्टी होममेड स्प्रिंग रोल बनवायला सुरुवात करूयात. तर इथं मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैद्याच्या जागी तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठही इथं वापरू शकता, पण जर का मैदा थोडासा आपण वापरला तर आपल्या ज्या शीट्स असतात स्प्रिंग रोलच्या, त्या अगदी पातळ लाटायला आपल्याला सोप्या जातील आणि फाटणार नाहीत. म्हणून इथं मी अर्धा मैदा वापरला आहे. इथं तुम्ही गव्हाचं पीठ पूर्णपैकी वापरू शकता आणि त्यामध्ये मीठ आणि 3 ते 4 पोहे खायचे चमचे कडक गरम असं तेल टाकायचं आहे, ज्याने की आपल्या ज्या बाहेरची कोटिंग आहे, बाहेरची जी शीट आहे स्प्रिंग रोलची, ती क्रिस्पी आणि क्रंची होईल. फक्त त्याच एका कारणामुळे आपल्याला यामध्ये गरम तेल वापरायचं आहे. तर अशा प्रकारे असा घट्ट असा एक उंडा किंवा कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला. पाणी लावून थोडी थोडी मऊसूत होईल अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची. तर ही कणिक आपली मळून झाली आहे. हिला झाकून ठेवूयात अगदी 20 ते 22 मिनटासाठी. तोपर्यंत भाज्या कट करून घेऊयात. इथं कांदे, गोबी, बीट आणि लसूण घेतलेला आहे मी. तुमच्याजवळ ज्याही भाज्या असतील त्या तुम्ही इथं कट करून घेऊ शकता. गाजर, शिमला मिरची जर असेल तर तेही तुम्ही इथं वापरू शकता. तर गोबीपैकी इतका भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथं मी उभी अशी गोबी कट करून घेणार आहे आणि हिला असं एक एक तिचं जे पान आहे ते आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. सगळी गोबी अशी मोकळी करून घ्यायची आहे. काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि कांदा कापून घेऊयात. उभा कांदा कापून घ्यायचा आहे, म्हणजे स्प्रिंग रोल आपले मस्तपैकी भरलेले दिसतील. आणि यालाही छान मोकळं करून घ्यायचं आहे. अगदी बारीक असे काप करायचे आहेत आपल्याला कांद्याचे, गोबीचे, कोणतीही भाजी असो. तर या स्टफिंगसाठी आपल्याला बारीक असं उभं चिरून घ्यायचं आहे. तर इथं बीट चिरून घेत आहे मी. तर बीट चिरायला थोडासा वेळ लागतो, पण बारीकच कट करायचं. खूप जास्त मोठाले करायला जाऊ तर आपलं जे स्टफिंग आहे त्याने जे आपले रोल आहेत ते फाटायला लागतील. त्यामुळे बारीक आपल्याला हे स्टफिंग बनवायचं आहे. कट करून घ्यायचे आहे. लसूण कट करून घेतला आहे. तर कढईमध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये लसूण, बारीक कापलेला कांदा, अगदी 1 ते 1.5 मिनटं कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गोबी ॲड करायची. अगदी कच्चेपणा जाईल इतपतच आपल्याला ह्या भाज्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याला लालसर किंवा खूप जास्त असं फ्राय करून नाही घ्यायचं. अगदी 2 मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर मी सगळ्यात अगोदर मीठ टाकलेलं आहे, म्हणजे जे पाणी आहे भाज्यांचं ते एकदाच निघून जाईल आणि नंतर आपल्याला मसाले ॲड करता येतील. तर मीठ टाकून झालेलं आहे 1 ते 1.5 मिनिट. त्यानंतर मसाले टाकत आहे मी इथं. तर इथं तुमच्याजवळ जे मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं धनेपूड, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. तुमच्याजवळ जर रेड चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस, सोया सॉस असेल तर तेही तुम्ही इथे 1-1 चम्मच वापरू शकता. नसेल, स्किप केलं तरी चालेल. नुसत्या मसाल्यांनीही ही स्टफिंग खूप छान बनते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी कशाचीही गरज नाही, नुसते ह्या भाज्या असल्या तरी चालतील. आणि थोडासा गरम मसाला यामध्ये ॲड करा, म्हणजे स्पायसीनेस खूप छान येईल आपल्या स्टफिंगला. तर हे झालेलं आहे. 1 मिनटं परतून झालं की याला आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी. म्हणजे थंड झालेलं स्टफिंग असलं की आपल्याला ज्या शीट्स आहेत त्याच्यामध्ये भरायला सोपं होईल. तर हे थंड होईपर्यंत आपण जो आपला
कणिक आहे ती पाहून घेऊयात. तर हे बघा, तुम्ही बघू शकता स्टफिंग किती छान दिसत आहे. अगदी शायनी असं झालेलं आहे आणि भाज्याही खूप जास्त अशा फ्राय नाही झाल्यात. तर हे बघा, आपलं कणिक 20 मिनटं झालेली आहेत आपलं सगळी प्रोसेस होईपर्यंत स्टफिंगची. तर याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर पीठ लावून याच्या अगदी छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी अगदी खूप छोटी अशी गोळी घेतलेली आहे आणि तिला लाटून घ्यायचं आहे. अगदी पातळ पीठ लावून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. पातळ पोळी लाटायची आहे, म्हणजे खायला खूप जास्त क्रंची होईल आपला स्प्रिंग रोल. तर बघू शकता तुम्ही मी किती पातळ अशी लाटलेली आहे पोळी. त्याला तव्यावर टाकून घेऊ. तवा मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त कडक नको, आणि नुसतं हलकंसं भाजायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. जितकी तुमची पोळी किंवा जी शीट आहे जितकी पातळ असेल तितकं तुमचं स्प्रिंग रोल छान दिसेल, खायलाही छान लागेल. तर अशाच प्रकारे आपण दुसरीही भाजून घेऊयात. खूप सोप्या आहेत, सहज लाटल्या जातात. पीठ लावून लाटायच्या आणि अगदी हलकंसं भाजून काढून घ्यायच्या आहेत. तर इथं मी गव्हाचं थोडंसं असं बॅटर बनवलेलं आहे, नुसत्या गव्हाच्या पिठाचं आपल्याला स्प्रिंग रोलला चिटकवण्यासाठी. तर इथे एक शीट घेतलेली आहे मी किंवा पोळी, त्यामध्ये असं स्टफिंग ठेवायचं मधोमध, थोडंसं 2 ते 3 चमचे, आणि याला असं रोल करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल करायचं आहे. दोन्ही साईडनं अगोदर बंद करायचं आणि नंतर बाकीचा जे रोल आहे ते करून घ्यायचा. आणि लास्टला आपल्याला जे गव्हाचा आपण बॅटर बनवलं पाणी टाकून, जो घोळ बनवला त्याने हे चिटकून घ्यायचं आहे. अगदी सहज चिटकलं जातं, अगदी काही मोडत नाही, तुटत नाही, काही नाही, सहज चिटकलं जातं. अशा प्रकारे सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत. 7 ते 8 रोल बनतात 2 कप गव्हामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये, जेही आपण घेतले आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ त्यामध्ये. तर त्याला तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. हे बघा, अशा प्रकारे मी तळून दाखवणार आहे तुम्हाला. तर अगदी मीडियम गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनटं याला तळून घ्यायचं आहे. खूप जास्त कडकडीत गरम तेल नको आहे, साधारण मीडियम गरम तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत. अगदी क्रिस्पी आणि क्रंची असे स्प्रिंग रोल बनवून तयार होतात. तुम्ही याला टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी किंवा कोणतीही स्पायसी शेजवान चटणीसोबतही याला तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात, क्रिस्पी बनतात म्हणजे बनतात. आणि तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी धन्यवाद. नक्की ट्राय करा हेल्दी आणि टेस्टी असे स्प्रिंग रोल. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.